समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरिवृत्ती राहो आणि न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी तेथे दूषित जनी जोडो देशे आणि न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. तुका म्हणे त्यांचे कळल्या महावर्म जय जय कर्म धर्म नाशिवंत अनेक न लगे माईक पदार्थ तेच माझे अर्थ नको देवा. पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम प्रतिपाद्य जय जय सुवेद्य आत्मरूपा देवा तुझे गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारे. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणे घ्यावे तुमते विनवितासे लागून पाया.
चरण चरण हनुमंता चरण चरण ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्म देव सर्वकार्येषु सर्वदा मनोजवं मारुतुलवेगं जतं रेम्बुद्धिमतः विष्णुभवातात्मजवानवृतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणत्र्यम्बके गौरी नारायणे नमस्तुते हरि ओम देव शांतिरंतरिक्षगुण शांति पृथ्वी शांतिराभा शांतिरोपदय शांति वनस्पतय शांतिर्विश्वे देवा शांतिर्ब्रह्म शांति सर्वोत्तम शांति शांतिरेव शांति सामा शांतिरेदि हरि ओम तस्य श्री ब्रह्मार्पणमस्तु हरि ओम शांतो भव वरदो भव सुस्थिरो प्रतिष्ठो भव हरे नमः हरे नमः समचरण दृष्टीपीठेवरी साजिरी तेथे माझे हरिप्रती राहू आणि कन्नलगे माईक पदार्थ तेथे माझ्या अर्थ नको देवा भगवत प्रेम ऐकणारे वंदनीय सद्भक्त सद्भक्त आणि टाळकरी वृंद समुदाय तसेच गायनाचार्य वादनाचार्य आज या पवित्र स्थानाचा स्थळाचा आपण विचार जर केला तर अत्यंत पावन असं हे क्षेत्राचं स्थान आहे अत्यंत पुनीत असा पावन परिसर आहे नवे महाराष्ट्र क्षेत्र भूमी एवढी पावन पवित्र आहे की ज्या भूमीचा गौरव आज संपूर्ण जगतामध्ये चालू आहे ते तुम्ही आम्ही राहत असलेली महाराष्ट्र क्षेत्रभूमी क्रांतिकाराची देशभक्ताची समाजसुधारकांची शिक्षण महर्षींची सहकार महर्षींची तशी ती भूमी राष्ट्रीय संतांची आहे राष्ट्रीय महापुरुषांची आहे जिजाऊ माँसाहेबांची आहे शिवरायांची आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आहे तशी ती राष्ट्रीय संतांची भूमी आहे तशी ती वारकरी संप्रदाय संत महंत साधू सद्गुरू जपे तपे संन्यासी यांची भूमी आहे संत सम्राट मौली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकोबार यांचा जन्म वास्तव्य पदस्पर्श पवित्र भूमीला लाभल्या ज्या संत महात्म्याने आपलं संपूर्ण जीवन वारकरी संप्रदायाला समर्पित करून या संप्रदायाच्या प्रसार आणि प्रचाराच्या कार्यातून जो विखुरलेला समाज आहे तळागाळामध्ये राहणारा जो वर्ग आहे डोंगरदऱ्यामध्ये राहणारा जो वर्ग आहे त्या सर्व समाज बांधवांना या संत महंत साधू सद्गुरूंनी नाम संकीर्तन भक्ती साधनेच्या द्वारा सर्वांना एकत्रित आणण्याची पारमार्थिक क्रांती घडून प्रत्येकाच्या मनामध्ये आध्यात्मिक परिवर्तन करून प्रत्येकाच्या मनामध्ये जाज्वल्य ईश्वरनिष्ठा धर्मनिष्ठा वेदनिष्ठा समाजनिष्ठा राष्ट्रनिष्ठा व्यावसायिक निष्ठा आणि जीवन जगण्यासाठी समाज बांधवांना असणारे सर्व दैवतत्व त्याचं प्रबोधन करून संत वाङ्मयाचा ज्ञान कर्मशक्तीचा संस्कार तुमच्या आमच्यापर्यंत समाजापर्यंत देऊन एक समाज जागृतीतून धर्म जागृतीतून राष्ट्र जागर करण्याचं असं अलौकिक कार्य ज्या संतांनी केलं त्या संतांचा महाराष्ट्र आहे मराठवाडा आहे हा परिसर आहे विठ्ठला विठ्ठल आगळी वेगळी ओळख मराठवाड्याला महाराष्ट्राला नव्हे देशाला करून देणारी या परिसरामध्ये अशा वारकरी अधरू जीवन वारकरी संप्रदाय अलौकिक असं संतांचं महंतांचं साधूंचं सद्गुरूंचं जन्म वास्तव्य पदस्पर अशा लाभलेल्या वारकरी अधरू जीवन या परिसरामध्ये घडलेलं आहे अशा अनेक संत महात्म्यांचा पदस्पर्श पवित्र भूमीला लाभलेला आहे म्हणून भगवत अधिष्ठान थोर संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आज या पुण्यभूमीमध्ये आज आपण सर्वच जण रुक्मिणी पांडुरंग भगवान दत्तात्रय स्वामी यांच्या वास्तव्याने पवित्र झालेली ही पवित्र भूमी त्यांच्या दरबारामध्ये अखंड हरिनाम कीर्तन सर्व प्रित्यर्थ जो भाविक वर्ग उपस्थित आहे सामाजिक पारमार्थिक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक संत महंत साधू सद्गुरू या सर्वांची उपस्थिती सर्वांचा सहभाग आणि या सर्वांच्या आशीर्वादामध्ये
हा घडत असलेला अखंड हरिनाम महोत्सव आणि आपल्या सर्वांच्या पूर्व पुण्यामुळे ज्यांच्या दर्शन आशीर्वाद सत्संग जीवनामध्ये घडतो आहे, ज्यांनी वारकरी संप्रदायाला जीवन समर्पित करून आपल्या संप्रदायाच्या प्रसार आणि प्रचाराच्या कार्यातून वारकरी संप्रदायातून समाजाची राष्ट्राची सेवा ज्यांच्या जीवनामध्ये चालू आहे, या संप्रदायाची सेवा ज्यांच्या जीवनामध्ये चालू आहे, मग ती सेवा स्वराच्या माध्यमातून असो, मृदंगाच्या माध्यमातून असो, भगवत भजनाच्या माध्यमातून असो, अखंड हरिनाम संयोजन नियोजन आयोजनाच्या माध्यमातून असो, भगवत कथेच्या माध्यमातून असो, ज्ञानेश्वरी गाथा पारायण रामायण कथेच्या माध्यमातून असो, अखंडपणे ज्यांच्याद्वारा ही सेवा वारकरी संप्रदायाची प्रसार आणि प्रचाराच घडत आहे, असे अनेक वारकरी भगवत प्रेमींची सद्भक्तांची अखंड हरिनाम महोत्सवामध्ये असलेली उपस्थिती आहे, त्यांचा सहभाग आहे, त्यांचा आशीर्वाद आहे. म्हणून आत्ताच आपण सुंदर अशी चाल गायली. असे गायनाचार्य सुभाष बाबा, रामनाथ बाबा, दोन्ही मृदंग महामेरू मृदंग अलंकार या ठिकाणी आहेत. आणि ज्यांच्या अथक परिश्रमातून ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन वारकरी विचार संप्रदायाला समर्पित करून वारकरी विचार संप्रदायाची आचार विचार संहिता स्वतःच्या जीवनामध्ये आचरून विखुरलेला समाजामध्ये संत वाङ्मयाचा ज्ञान कर्म शक्तीच्या संस्कारातून लोक प्रबोधनाचं कार्य ज्यांच्या कीर्तन प्रवचन अखंड हरिनाम संयोजन नियोजनाच्या माध्यमातून आज घडत आहे. आणि हा परमार्थाचा आशीर्वाद या परिसरातील या सर्वांना, हा परमार्थाचा आशीर्वाद ज्यांच्याद्वारा तुमच्या आमच्यापर्यंत पोचतो आणि हा परमार्थाच्या आशीर्वादातून प्रत्येकाच्या जीवदशेचा बाधून भक्ती प्रेमाची सुखाची अनुभूती ज्यांच्या जीवनामध्ये मिळते आणि ज्यांच्यामुळे मिळते, असे आपल्याला सर्वांना परिचित असणारे हरिभक्तपरायण परमपूज्य गुरुवर्य सूत्रे ब्रह्मनिष्ठ वसत बाबांची या ठिकाणी उपस्थिती आहे, त्यांचा सहभाग आहे. आणि त्यांच्या आशीर्वादातूनच आणि संयोजन नियोजनाच्या ज्यांच्या माध्यमातून हरिभक्तीपरायण परमपूज्य शुभम महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी हा नाम उत्सव सोहळा साजरा होतो आहे. आणि या उत्सवामध्ये मला महाराजांनी केलेली ही आज्ञा आहे, विठ्ठला सेवेके करावे सांगितले का मी या न्यायाने उपाय. मी कीर्तन किंवा प्रवचनकार भक्ताने सांगवणं शिकवण्याची वृत्ती माझ्या ठिकाणी नाही. या महोत्सवातून हा बाबांचा सत्संगाचा कृपाशीर्वाद माझ्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा म्हणून तुमचे दासेचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज या न्यायाने मी या ठिकाणी आपले सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी निमित्त मात्र उभा आहे. तेव्हा हे अखंड हरिनाम महोत्सवातलं कीर्तन असल्यामुळे आपल्याला आवडेल म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीने आणि मला जिथपर्यंत सेवा अर्पण करता येईल तिथपर्यंत माझा प्रयत्न असणार आहे. विठ्ठला म्हणून आपल्या सर्वांच्या सेवेसाठी मी जो अभंग घेतलेला आहे तो जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यातील पहिल्या क्रमांकाचा अभंग आहे. कारण पहिल्या क्रमांकाचा अभंग असल्यामुळे आगळी वेगळी पार्श्वभूमी घेऊन आलेला हा अभंग आहे. ती पार्श्वभूमी अशी आहे
एकदा चंद्रभागेच्या तरी सर्व संत मंडळी एकत्र जमली आणि त्या संत संमेलनामध्ये नामदेव महाराजांनी एक आश्चर्यकारक गोष्ट ऐकली. आणि ती गोष्ट म्हणजे वाल्मिकी ऋषींनी 100 कोटीमध्ये रामायण गायलं. चंद्रभागेतील ऐकलेल्या गोष्टी वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केले. तेव्हा नामदेव महाराजांना स्वतःच्या बाबतीत खेद वाटला. मुळात लूटमार करणारा वाळ्याकोळी, नंतर नारदाची कृपा झाली आणि 100 कोटीमध्ये रामायण केलं. आणि मी तर लहानपणापासून पांडुरंगाचा भक्त असताना मी माझ्या प्रभूचं काही चरित्र गायलं नाही. नामदेव महाराज उद्विग्न झाले. त्यांनी माझ्या चित्तात झाले बहुक्लेश, उद्विग्न झाले. पण अशा उद्विग्न अवस्थेमध्ये सरळ नामदेवराव पांडुरंगाच्या पुढे जाऊन उभारले रावळामध्ये. आणि पांडुरंगानं सांगितलं, पांडुरंगा देवा, वाल्मिकी ऋषींनी 100 कोटीमध्ये रामायण केलं. मी माझं आयुष्य व्यर्थ घालो, मला खूप दुःख होत आहे. मी तुझा खरा भक्त जर असेल तर तुझ्या गुणानुवादाचे 100 कोटी अभंग करेन. विठ्ठला विठ्ठला. तुझे अभंग गाईन. ही प्रतिज्ञा ऐकल्याबरोबर भगवान परमात्मा देव काळजीत पडले. आश्चर्य वाटलं त्यांना, कारण एवढी मोठी प्रतिज्ञा पण शब्द निघून गेलेत, विलाज नाही, काय करायचं. शेवटी देवानी नामदेव महाराजांची समजूत घालायचा प्रयत्न केला. ते म्हणले, नामदेवा, अरे पूर्वीचे लोक मोठमोठ्या प्रतिज्ञा करत होते, कारण त्यांना तेवढं मोठं आयुष्य पूर्वी होतं. आणि पूर्वी आयुष्य मोठं असल्यामुळे मोठ्या प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी आयुष्य ते पुरं पडत होतं. कारण पूर्वीच्या माणसांना किती आयुष्य होतं याची धर्मग्रंथामध्ये यादी आलेली आहे. 1 अर्बुद 60 कोटी दिका 30 लक्ष 10 सहस्र लेखा 7 ते 9 मास मापा तया हिरण्यकश्यपू काय झाले. 1 अब्ज 60 कोटी 30 लक्ष 10,700 वर्ष 9 महिने एवढं आयुष्य हिरण्यकश्यपूला आहे. बघा किती मोठं आयुष्य हिरण्यकश्यपूला आहे. ब्रह्मदेवाला किती आयुष्य. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग ही 4 युगाची चौकडी मिळून ज्या वेळेला 1000 वेळेला जातात तेव्हा ब्रह्मदेवाचे रात्रीचे 12 तास होतात. परत 1000 वेळेला गेले ब्रह्मदेवाचे दिवसाचे 12 तास होतात. 12 तास 12 तास 24 तास 24 तासाचा 1 दिवस, 30 दिवसाचा 1 महिना, 12 महिन्याचे 1 वर्ष, असा ब्रह्मदेव 100 वर्ष जगतो. विठ्ठला विठ्ठला. बघा किती आयुष्य. एकदा इंद्र भगवान मार्कंड ऋषीला भेटण्यासाठी गेले. आणि मार्कंड ऋषीच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर मार्कंड ऋषी बाजूला राहण्यासाठी झोपडी बांधत होते. भगवान इंद्र भगवंतांनी चौकशी केली. म्हणले, मी मार्कंड ऋषीला भेटण्यासाठी आलेलो आहे, कुठेच मार्कंड ऋषी. काही लोकांनी तिथे सांगितलं की मार्कंड ऋषी राहण्यासाठी बाजूला तिकडे झोपडी बांधत आहेत. जिथे झोपडी बांधत होते तिथे इंद्र भगवंत गेले आणि म्हणले, मार्कंड ऋषी, आपण झोपडी का बांधत आहात राहण्यासाठी? एखादं पक्क घर बांधायचं टाकून झोपडी काय बांधता म्हणले राहण्यासाठी? ते म्हणले, मी पक्क घर बांधायला गेलो तर मला भगवत नाम चिंतन करण्यासाठी वेळ शिल्लक उरणार नाही म्हणले. इंद्र भगवंताच्या मनामध्ये प्रश्न आला की म्हणले, घर बांधायला वेळ जर शिल्लक उरत नाही तर मग मार्कंड ऋषीला वेळ तर आयुष्य तरी किती मार्कंड ऋषीचं? सहज प्रश्न केला इंद्र भगवंतांनी. म्हणले, मार्कंड ऋषी, तुमचं आयुष्य किती? मार्कंड ऋषीने इंद्र भगवंताला उत्तर दिलं. म्हणले, माझं आयुष्य म्हणजे माझ्या समोर 14 वेळा ब्रह्मदेव जन्मला आणि 14 वेळा मेला एवढं आयुष्य मला. विठ्ठला विठ्ठला. मार्कंड ऋषीचं ऐकल्याबरोबर इंद्र भगवंत खालीच बसले. कारण 14 कल्प आयुष्य मार्कंड ऋषीला. इंद्रदेव खाली का बसले इंद्र भगवान? कारण इंद्राच्या वयाचा विचार जर केला तर 14 वेळा इंद्राला जन्मावं लागतं, 14 वेळा मरावं लागतं एका दिवसामध्ये ब्रह्मदेवाच्या. एवढं आयुष्य इंद्राचं आहे. तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं. 14 कल्प आयुष्य मार्कंड ऋषीला आहे. आणि 14 कल्प संख्या पूर्ण झाल्यानंतर रोमहर्ष ऋषीच्या अंगावरचा 1 केस गळून पडतो. मग अंगावर केस किती असतात? तर तुमच्या आमच्या अंगावर 3.5 कोटी केस आहेत. 1 केस गळायला 14 कल्प लागतात.
तर 3.5 कोटी केस गळायला किती कल्प लागतील याची बेरीज करा. आणि ही संख्या ज्या वेळेला पूर्ण होईल त्याच्यानंतर बकतल्य बेरुशीचा फक्त 1 मिनिट होतो. विठ्ठला विठ्ठल. एवढं आयुष्य पूर्वी मानवी देहाला होतं. म्हणून पूर्वीचे लोक मोठ्या प्रतिज्ञा करायचे आणि मोठ्या प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी त्यांना ते आयुष्य पूर्ण पडायचं. देव नामदेवरायची समजूत घालत होते. म्हणजे नामदेवा पूर्वी आयुष्य भरपूर असल्यामुळे मोठ्या प्रतिज्ञा करण्यासाठी आयुष्य पुरं पडत होतं. पण आता हे कलियुग आहे, अन्नमय प्राण आहे. कलियुगामध्ये मानवाला किती आयुष्य आहे? नरदेह दुर्लभ जाणा शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. 100 वर्ष आहे. पण आजकाल त्या संख्येपर्यंतही जात नाहीत आपण. जीवनामध्ये मिळालेलं जे आयुष्य आहे ते अर्ध आयुष्य आपल्या झोपीमध्ये जात आहे. उरतं अर्ध. त्या अर्ध्या आयुष्यामध्ये बालपण आहे, तारुण्यपण आहे, म्हातारपण आहे. आणि किती ओळखतो आपल्याला भगवत नामचिंतन करण्यासाठी वेळ. म्हणून देव समजूत काढत होते. म्हणजे नामदेवा अरे भगवत नामचिंतन करण्यासाठी वेळ किती मिळतो आणि एवढ्या कमी वेळेमध्ये एवढी मोठी तू केलेली प्रतिज्ञा कशी काय पूर्ण करायची. हे देवाचे शब्द ऐकल्याबरोबर ताडकन नामदेव म्हणले, देवा माझा जर पण सिद्धीच गेला नाही तर मी माझी जीवा उतरून तुझ्या पुढे ठेवेन. विठ्ठला देवाचे शब्द प्रयोग ऐकल्याबरोबर देवाला खूप काळजी वाटली. कारण लाडक्या भक्तामध्ये, हट्टी भक्तामध्ये नामदेवाचा पहिला क्रमांक लागतो. शेवटी देवानी सरस्वती मातेला सांगितलं तू नामदेवाच्या जीवेवर बैस म्हटले. आणि स्वतः भगवान परमात्मा वह्या तयार करून अभंग लिहायला बसले. नाम माने हाती बांधनिया वह्या, नाम माने हाती बांधनिया वह्या, वैसे लिहावया पांडुरंग, वैसे लिहावया पांडुरंग. पांडुरंग सारजेची सांग. म्हणून भगवान परमात्म्याने अभंग केले, रुक्मिणी मातेने अभंग केले, नामदेवानी अभंग केले, नामदेवाच्या घरच्या सगळ्या लोकांनी अभंग केले, जनाबाईंनी अभंग केले. पण पूर्ण संख्या झाली नाही. 96 कोटी तयार झाले. शेवटी उरलेले 4 कोटी अभंग तयार करण्यासाठी नामदेव महाराजांनी स्वतः भगवान परमात्म्याला बरोबर घेऊन जगद्गुरु तुकोबरायच्या स्वप्नामध्ये गेले. नामदेव केले स्वप्ना माझे जागे, सभे पांडुरंग येऊन सांगिले काम करावे, कवी तू वावेगळ निमित्त बोलू नको, मापटाकी सरी धरले विठ्ठले, थापटवणी केले सावधान. प्रमाणाची संज्ञा सांगे 100 कोटी, उरले ते शेवटी लावी तुका. आणि म्हणून पांडुरंग परमात्म्याच्या नामदेव महाराजाच्या सांगण्यावरून जगद्गुरु तुकोबरायला अभंग लिहायला बसले. तो कोणता अभंग असेल तर हा सेवेला घेतलेला अभंग आहे. विठ्ठला विठ्ठल. पहिल्या क्रमांकाच्या अभंगाची आगळी वेगळी पार्श्वभूमी घेऊन केलेला अभंग आहे. अत्यंत महत्त्वाचा सर्वश्रेष्ठ असा अभंग आहे.
गाथ्यामधला गाथेचं सर्व सार असलेला हा अभंग आहे. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम किती दिवसाचा असो, 3 दिवसाचा, 5 दिवसाचा, 8, 15 महिन्याचा, वर्षाचा असो, वारकरी संप्रदायामध्ये अखंड हरिनाम महोत्सवामध्ये हा पहिल्या दिवशी अभंग घेण्याची परंपरा आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून आगळं वेगळं महत्त्व या अभंगाचं आहे. कारण या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबरायांनी मंगलाचरण केलेलं आहे. कार्य कोणतंही असो, व्यावहारिक कार्य असो, पारमार्थिक कार्य असो, मंगल करावं असं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनादिकालापासून चालत आलेलं आहे. एखादं हाती घेतलेलं काम निर्विघ्नपणे पार पडावं, समाप्ती कामो मंगलमाचरत. अनेक दोष आहेत, अनेक प्रतिबंध आहेत, शिष्टाचार आहे, गुरुकृपा आहे, हे सगळे दोष येऊ नये म्हणून कार्य व्यावहारिक असो, पारमार्थिक असो, मंगल करावं असं शास्त्रवचन आहे. व्यवहारात तुम्ही ज्याला मंगल म्हणतो, मंगळ हे नव्हे कन्यापुत्र दे राहिला लौकिक अंतरपाठ, ते मंगळ नाही आहे. आपण व्यवहारामध्ये कशालाही मंगल समजतो. एखाद्याचं लग्न जमत नसलं, लग्न जमलं मंगल समजतो. मुलगा झाला, लग्न मंगल समजतो. शेती घेतली मंगल समजतो. नोकरी लागली, नोकरीमध्ये बढती मिळाली मंगल समजतो. पण या व्यावहारिक मंगलतेच्या मागे अमंगलता यायला फार वेळ लागत नाही असं संत म्हणतात. जेत मंगळाचे अंकुरी सवे अमंगळाचे पडे पुरी, मृत्यू उदराच्या परिवरी गर्भोगी बशी. आणि म्हणून या जगतामध्ये मंगल रूप वस्तू नाही, एक फक्त जगामध्ये भगवान परमात्मा एक मंगल स्वरूप आहे. विठ्ठला भगवान मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतो हरी. एक भगवान परमात्मा एक मंगल आहे. दुसरा सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नामानी, विठ्ठलाचे नामानी, श्री विठ्ठलाचे नामानी. सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नामानी, विठ्ठलाचे मंगल आहे. भगवंताचं नाम एक मंगल आहे. कोणतं मंगल केलं जगद्गुरु तुकोबांनी या ठिकाणी, कोणतं मंगल अभंगातून साधतात जगद्गुरु तुकोबार? कारण मंगलाचे 3 प्रकार शास्त्रामध्ये आहेत. एक आहे नमस्कार रूप मंगल, दुसरे आशीर्वाद रूप मंगल, तिसरे वस्तू निर्देश रूप मंगल. विठ्ठला नमस्कार रूपं कशाला म्हणायचं? आपण केलेल्या प्रार्थनेमध्ये आपला कमीपणा दाखवायचा, भगवान परमात्म्याचा उत्कर्ष दाखवायचा, याला नमस्कार रूप मंगल म्हणतात. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या आणि त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरू दास तुका, हे नमस्कार रूप मंगल आहे. दुसरे वस्तू आशीर्वाद रूप मंगल, आपली किंवा शिष्याची इच्छित वस्तू प्राप्त होण्यासाठी केलेल्या प्रार्थनेमध्ये जो आशीर्वाद रूप मंगल म्हणतात. स्वस्ति श्री वटे शोजो लपोणी जगदाभासो दावे मग ग्रासो प्राकटला करी. आणि तिसरा आहे वस्तू निर्देश रूप मंगल, भगवान परमात्म्याचा उल्लेख करणे, सगुण आणि निर्गुण भगवान स्वरूपाचं प्रतिपादन करणं, याला वस्तू निर्देश रूप मंगल म्हणतात. ओम नमो जाद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेदा आत्मरूपा विठ्ठला विठ्ठला. प्रकार आहेत. या 3 प्रकारापैकी जगद्गुरु तुकोबारांनी या अभंगाच्या द्वारे कोणते मंगल साधलेलं आहे? कोणतं मंगल साधलेलं आहे? कारण अभंगाच्या सुरुवातीला सम शब्द आलेला आहे आणि सम शब्द परब्रह्मवाचक शब्द आहे. निर्दोषी समब्रह्म असं म्हणतात. आणि म्हणून सम शब्द स्वतंत्र जर घेतला तर तो निर्गुण ब्रह्माचा निर्देश करतो. चरणदृष्टी विटेवर यांना जोडून जर घेतला तर सगुण ब्रह्माचा निर्देश करतो. म्हणून समचरण या पदाने सगुण आणि समदृष्टी या पदाने निर्गुण भगवान परमात्म्याचं प्रतिपादन केल्यामुळे जगद्गुरु तुकोबार या अभंगाच्या द्वारे पहिल्या चरणातून वस्तू निर्देश रूप मंगल करतात आणि तेथे माझे हरी वृत्ती राहो नमस्कार रूप मंगल करतात. विठ्ठला जगद्गुरु तुकोबार या अभंगाच्या द्वारे
करतात आणि समचरण समदृष्टी या दोन पदांनी भगवान परमात्म्याच्या दोन स्वरूपाचं प्रतिपादन करतात. एक मूर्त म्हणजे सगुण, एक अमूर्त म्हणजे निर्गुण. वास्तविक पाहता सगुण निर्गुणामध्ये कुठलाच भेद नाही असं मौली एका ठिकाणी म्हणतात. तुझ सगुण मनो की निर्गुण नाही, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. सगुण निर्गुणामध्ये वास्तविक पाहता कोणतं एकच स्वरूप आहे. स्वतः भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवान एका ठिकाणी म्हणतात, मी जन्मरहित नाशरहित असून सुद्धा भक्तासाठी प्रकृतीचा आश्रय घेऊन स्वतः निराकार असून सुद्धा अनंत अवतार घेण्याचं सामर्थ्य माझ्या ठिकाणी आहे. म्हणून भगवान परमात्मा सगुण जरी झाला तरी निराकार तत्वाला कुठलाही बाधा येत नाही. साकार जरी झाला तर निराकार तत्वाला कुठलाही बाधा येत नाही. म्हणून जो भगवान परमात्मा सगुण आहे तोच निर्गुण आहे, जो निर्गुण आहे तोच सगुण आहे. सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद, तुका म्हणे भेद नाही नामी विठ्ठला विठ्ठला. भगवान परमात्मे सगुण निर्गुण स्वरूपाचं प्रतिपादन जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी केलेलं आहे. कारण वारकरी संप्रदाय भगवान परमात्म्याच्या सगुण निर्गुण स्वरूपाला मानणारा असल्यामुळे जगद्गुरु तुकोबाऱ्यांनी या अभंगाच्याद्वारे समचरण या पदानं भगवान परमात्म्याचं सगुण तटस्थ लक्षण सांगितलेलं आहे. सगुण स्वरूपाचं तटस्थ लक्षण या अभंगाच्याद्वारे सांगितलेलं आहे. सभोमी विश्वत वृत्व ते तिष्ठ दशांगुलाम. तो भगवान परमात्मा पृथ्वी दिकात अंतर्भय व्यापून दशांगुल परमित असलेल्या वेटेवर भक्ताच्या कल्याणासाठी उभा आहे. समचरण हे भगवान परमात्म्याच्या सगुण स्वरूपाचं वर्णन आहे. आणि समदृष्टी भगवान परमात्म्याच्या निर्गुण स्वरूपाचं स्वरूप लक्षण सांगतात, ज्याची कृपादृष्टी सर्व भक्तावर समान आहे. दृष्टी निर्गुण रूपाचं बोधक असल्यामुळे समदृष्टी या पदाने भगवान परमात्म्याच्या निर्गुण स्वरूपाचं जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या द्वारे वर्णन करतात. विठ्ठला विठ्ठला. वारकरी संप्रदाय सगुण स्वरूप निर्गुण स्वरूप असो दोन्ही स्वरूपाला मानणार असल्यामुळे दोन्ही स्वरूपाचं वर्णन जगद्गुरु तुकोबार या अभंगाच्या द्वारे करतात. भगवान परमात्मा सगुण असो निर्गुण असो या भगवान परमात्म्याच्या साक्षात्कारासाठी, या भगवान परमात्म्याच्या ज्ञानासाठी तुमची आमची असलेली वृत्ती स्थिर असावी लागते. कारण वृत्ती जर स्थिर असेल तर त्या स्वरूपाचं ज्ञान होऊ शकतं आपल्याला. केवळ डोळ्याने एखादी जर वस्तू पाहिली तर त्या वस्तूचं ज्ञान होत नाही. डोळ्याच्या द्वारा वृत्तीचा त्या पदार्थाची संबंध असावा लागतो, त्यानंतरच त्या वस्तूचं प्रत्यक्ष ज्ञान होत असतं. विठ्ठला विठ्ठला. एखादा मनुष्य एका कामामध्ये मग्न एकाग्र आहे, एवढा एकाग्र एवढा तल्लीन कामामध्ये झालेला आहे. तो आपला मित्र एखादा जवळ आलेला आहे आणि त्याने डोळ्याने सहज पाहिलं आणि सहज पाहून परत आपल्या कामामध्ये एकाग्र झाला. एवढी तंद्री त्या कामाची लागलेली होती. काही वेळानं तो त्या कामातून बाहेर आला ना बघतो तर समोर मित्र बसलेला आहे आणि मित्रालाच विचारतो, अरे तू कधी येऊन बसलास? अरे मित्र म्हणतो, काय अरे 10 मिनिट होऊन गेलेली आहेत, मी तुला नमस्कार केला, डोळ्याने तू मला पाहिलं, साधं बोलला देखील नाही, नमस्कार केला देखील नाही, 10 मिनिट झाले मी इथं बसलोय. तेव्हा तो म्हणतो, एवढ्या कामामध्ये मी एकाग्र झालेलो होतो की तू आलेली मला जाणीव झाली नाही. म्हणून केवळ डोळ्याने एखादी वस्तू बघितलं तर त्या वस्तूचं ज्ञान होत नाही, तर डोळ्याच्या द्वारा त्या वस्तूचा संबंध जोडावा लागतो, तरच त्या वस्तूचं प्रत्यक्ष ज्ञान होत असतं. विठ्ठला विठ्ठला. डोळ्याच्या द्वारा त्या वृत्तीचा संबंध त्या वस्तूला जोडल्यानंतरच त्या वस्तूचं प्रत्यक्ष ज्ञान होत असतं. आणि हे सगळ्या तुमच्या आमच्या वृत्तीवर अवलंबून आहे. म्हणून जीवनामध्ये आपल्याला कसं घडायचं हे सगळे तुमच्या आमच्या वृत्तीवर अवलंबून आहे. संसार असो, परमार्थ असो, गती असो, अधोगती असो, मोक्ष असो किंवा काही असो, काही असं जरी असलं तर हे सगळे तुमच्या आमच्या वृत्तीवर अवलंबून आहे. ज्या वृत्तीवर हे अवलंबून आहे त्या वृत्तीला आपण सांभाळलं पाहिजे. कारण शरीराला सांभाळता येत नाही. सांगा, आजच्या 20 वर्षाचं शरीर आपल्याला सांभाळता येतं का? 40 वर्षानं जर पाहिलं तर बदल झालेला दिसतो. शरीराला किती जरी सांभाळून ठेवायचं जरी झालं तरी आम्हाला शरीराला सांभाळता येत नाही. हे शरीर 80 वर्षानं त्याच्यामध्ये बदल झालेला दिसतो. सांभाळता येतं का शरीराला? शरीराला सांभाळता येत नाही.
आणि आपली इच्छा किती जरी सांभाळायची असली तरी अशी एक वेळ येते की इच्छा असो नसो शरीराला आपल्याला सोडून द्यावं लागतं. विठ्ठला आणि शरीरात आगवे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तुवा झुंजावे पंढरू कुमारा. आपली इच्छा असो नसो शरीराला सोडून द्यावं लागतं. शरीराला सांभाळता येत नाही, आत्म्याला सांभाळावं लागत नाही. कारण शरीराच्या उत्पत्तीबरोबर आत्मा उत्पन्न होत नाही, शरीराच्या नाशाबरोबर आत्मा नाश पावत नाही. आत्मा हे अविनाशी तत्व आहे. नैनम छंदंती शस्त्रांनी, कुठलाही नाश आत्म्याला नाही. नाशाचे 3 प्रकार शास्त्राने सांगितले. एक स्वभाव नाश, एक परता नाश, एक आश्रय नाश आहे. विठ्ठला आत्म्याच्या ठिकाणी तिन्ही नाश नाही, कारण आत्म्याला अवयवच नसल्यामुळे परता नाश नाही. कारण स्वभावता नाश पावणारं शरीर असल्यामुळे स्वभाव नाश आत्म्याच्या ठिकाणी नाही. आणि आत्म्याच्या ठिकाणी आश्रय नाश नाही, कारण हे आपल्या आश्रयनं आत्मा नव्हे, शरीराच्या आश्रयानं आत्मा नव्हे, आत्म्याच्या आश्रयाने सर्वांचा आश्रय आहे. म्हणून आत्म्याला आश्रय नाश नाही. विठ्ठला म्हणून शरीराला सांभाळता येत नाही, आत्म्याला सांभाळावं लागत नाही. जिला सांभाळावं लागतं ती आहे वृत्ती. आणि म्हणून आपण आपल्या वृत्तीला भौतिक भोगामध्ये न गुंतू देता भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये आपण स्थिर केली पाहिजे. कारण आत्मा स्थिर आहे, शरीर स्थिर राहत नाही. फक्त वृत्ती स्थिर करावी लागते आणि वृत्ती प्रत्येकाकडे आहे. विठ्ठला जगामध्ये जेवढे लोक आहेत त्या सगळ्याकडे वृत्ती आहे, प्रत्येकाकडे वृत्ती आहे. पण प्रत्येकाची वृत्ती स्थिर राहत नाही. का? कारण आपण ज्या विषयामध्ये वृत्ती स्थिर करायचा प्रयत्न करतो ते विषय मुळात अस्थिर आहेत. आपण संसारामध्ये वृत्ती स्थिर करायचा प्रयत्न करतो, पण संसाराची अवस्था कशी? उपजते नाशे नाशिले ते पुनरपिदिशे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे घ्या. संसारामध्ये बदल आहे, संसारामध्ये ज्या वस्तू आहेत त्या वस्तूच अस्थिर आहेत आणि आपण त्या वस्तूमध्ये स्थिर वरती स्थिर करायचा प्रयत्न करतो. सांगा, शरीर स्थिर आहे का? बंगला स्थिर आहे का? लक्ष्मी स्थिर आहे का? काय स्थिर आहे संसारातलं? संसारामध्ये काही स्थिर नाही, संसारामध्ये बदल आहे. संसारातले जे पंच विषय आहेत ते पंच विषयच मुळात अस्थिर आहेत. आणि त्या अस्थिर विषयामध्ये तुम्ही आम्ही वृत्ती स्थिर करायचा प्रयत्न करत असतो, पण अस्थिर विषयामध्ये वृत्ती स्थिर होऊ शकत नाही. वृत्ती जर तुम्ही आम्हाला स्थिर करायची असेल तर वृत्तीचा विषय स्थिर असावा लागतो. आणि स्थिर स्वरूपाचा या जगामध्ये फक्त आणि फक्त भगवान परमात्मा आहे. विठ्ठला अचलोयम सनातनः असं भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. म्हणून भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये आपण वृत्ती जर स्थिर केली तर वृत्ती स्थिर होते. आणि वृत्तीच्या स्थिरतेत अत्यंतिक सुखाची प्राप्ती, की ज्या सुखासाठी हे जगत जे जीवानं भरलेलं आहे त्या प्रत्येक जीवाचा आज प्रयत्न चालू आहे. विठ्ठला जगत जे जीवानं भरले त्या जीवाचा प्रत्येकाचा तुमचा आमचा प्रयत्न कशासाठी? व्यवहारामध्ये सुखासाठी आहे. कुठलीही गोष्ट व्यवहारामध्ये आपण कशासाठी करतो? सुखासाठी करत असतो. आपण संसार सुद्धा कशासाठी करतो? सुखासाठीच करतो. माणसं संसारात सुखी होतात, पण संसाराबरोबर त्याला दुःखही भोगावं लागतं. सुख नाही कोठे आलिया संसारी, सुख नाही कोठे आलिया संसारी, काय सांगत होतो? माणसं संसारात सुखी होतात पण दुःखी व्हावं लागतं त्याला. कारण संसारातलं सुख किती आहे? सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे. माणसं संसारात सुखी होतात पण दुःखी त्याला व्हावं लागतं. कारण संसारामध्ये सुख जरी असलं तरी दुःखाची निवृत्ती संसारामध्ये नाही. आणि याच्या उलट परमार्थामध्ये दुःखाची निवृत्ती आहे पण सुखाची प्राप्ती नाही. कारण सुख हे स्वस्वरूपात स्वतः सिद्ध आहे. ते प्राप्त स्वरूपामध्ये असल्यामुळे सुख प्राप्त करण्याचा प्रयत्नाचा असा काही भाग येत नाही. म्हणून शास्त्रकारांनी सुखाची व्याख्या केली. दुःख निवृत्ती ज्याच्यामध्ये आहे त्याला सुख म्हणतात. विठ्ठला
आहे संसारामध्ये आहे की परमार्थामध्ये आहे? तर दुःखाची निवृत्ती संसारामध्ये कदापि नाही, कारण महाराजांनी ते मग प्रमाण दिलं, ते आता द्यायला पाहिजे होतं. तर दुःखाची निवृत्ती संसारामध्ये नाहीच ना, कारण अनेक प्रमाण जर आपण बघितले, संसार दुःख मूळ चहूकडे, जन्म मृत्यू हाच खरा संसार आहे. म्हणून जन्मताना माणसाला दुःख होतं. काय सांगू आता गर्भीची यातना, 9 महिने 9 दिवस आईच्या उदरामध्ये राहलं अपरिमित दुःख या जीवाला भोगावं लागतं. आणि मरते समय सुद्धा जीवाला दुःख भोगावं लागतं. मरते समय जीवाला किती दुःख भोगावं लागतं. एका केसाच्या मुळाची 100 विंचवांना दंश केल्याचे ज्या संवेद नाही, तर आपल्या अंगावर मग मी प्रमाण सांगितलं 3.5 कोटी केस आहेत. मग प्रत्येक केसाच्या मुळाची 100 विंचवांना दंश केल्या ज्या संवेद नाहीत, बघा त्याचं गणित लावा, एवढं दुःख जीवाला मरते समय. विठ्ठला विठ्ठला मरताना दुःख, जन्म मृत्यूच्या मधला काळ त्याला संसार म्हणतो. अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती. आध्यात्मिक दुःख आहे, अधिदैविक दुःख आहे, अधिभौतिक दुःख आहे. जन्म मृत्यूच्या व्याधी दुःख दोषानुदर्शनम, ही स्थिती आहे संसाराची. म्हणून संसारामध्ये नाही दुःखाची निवृत्ती. दुःखाची निवृत्ती परमार्थामध्ये आहे. मग तुम्हाला सुखाची गरज आहे ना, म्हणून जगद्गुरू तुकोबराय म्हणतात, ज्यांना सुखाची गरज आहे त्यांनी पारमार्थिक साधना करायला हवे. म्हणून महाराज त्या ठिकाणी म्हणतात, सुखा लागे करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, अवघात सुकर पोष, अवघात सुकर पोष. माणसाला गरज सुखाची, पण ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी अजिबात करत नाही. पंढरपूरलाही जात नाही आणि संतांच्या सत्संगातून आपल्या साधना परमार्थाच्या करत नाही. संतांच्या संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती असं नाही करत. मनोमार्ग गेला तो ते त्याचं मग लाशी परिस्थिती आहे. एकतर संतांच्या सत्संगातून परमार्थिक साधना तो करत नाही, म्हणून सुखी झाला तरी वृत्ती शिल्लक राहते. बघा, एका आहे त्या स्थितीमध्ये तो सुखी दिसत नाही. ठेवेली अनंत तैशीच राहावी अशी माणसाची स्थिती दिसत नाही. तो त्या आहे त्या स्थितीमध्ये सुखी राहत नाही. अधिक अंशामध्ये सुख मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. म्हणून सुखी झाला तरी वृत्ती शिल्लक राहते. सांगा एखाद्या माणसाला 1 कोटी रुपये मिळाले, तो त्या ठिकाणी सुखी आहे का? सुखी असायला पाहिजे ना. सुखी नाही तो म्हणतो मला याच्या पेक्षा अधिक अंशामध्ये सुख कसं मिळेल, 2 कोटीची अपेक्षा करतो. पण 2 कोटी मिळाले असावं सुखी नाही. त्या ठिकाणी सुद्धा तो सुखी राहत नाही. तो म्हणतो मला राजा हवा आहे, राजापद. बरं राजापद जर मिळालं असावं सुखी नाही. तो म्हणतो मला इंद्रपद हवं आहे. तो मला इंद्रपद मिळालं असावं सुखी नाही. म्हणतो मला ब्रह्मपद हवं आहे. म्हणून सुखी झाला तरी वृत्ती शिल्लक राहते आणि दुःखी झाला तरी वृत्ती शिल्लक राहते. विठ्ठला शिल्लक आहे, दुःखी झाला तरी वृत्ती शिल्लक आहे. म्हणून या जगतामध्ये सुखरूप फक्त भगवान परमात्माचं स्वरूप आहे. भगवान परमात्मा आहे, भगवान परमात्म्याचे चरण आहेत. त्या चरणावरच का जर वृत्ती आपण स्थिर केली तर ती वृत्ती स्थिर होते, नवे भगवत स्वरूप होऊन जाते. विठ्ठला वृत्ती स्थिर होते भगवान परमात्म्याच्या चरणावर, भगवत स्वरूप होऊन जाते. एक उदाहरण दिलं महाराजांनी. एक आळी असते आणि त्या आळीला एक भिंगुरटी येते आणि टोचा मारते. त्या टोच्यानं त्या आळीला एवढ्याच संवेदना होतात आणि ती एवढं ध्यान लागलेलं असतं त्या आळीला की कधी भिंगुरटी येईल आणि मला टोचा मारेल, एवढं तीव्र ध्यान असतं की ती भिंगुरटी ध्यानामुळे भिंगुरटी नसलेली आळी भिंगुरटी बनून जाते. म्हणून जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, भगवत स्वरूप असलेल्या जीवानं त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं ध्यान जर केलं तर हा जीव भगवत स्वरूप का होणार नाही. म्हणून जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, माझी इकडे तिकडे धावणारी जी वृत्ती आहे ते हरण करून तेथे ठेवा. तेथे म्हणजे कुठे? अभंगाचं पहिलं चरण. माझी इकडे तिकडे धावणारी जी वृत्ती ती हरण करून जिथे समांचरण समदृष्टी असा भगवान परमात्मा विठेवर उभा आहे त्या ठिकाणी ठेवा. विठ्ठला विठ्ठला. वृत्तीचे 2 प्रयोजन आहेत, एक भक्ती आणि अविद्या निवृत्ती. सगुण भक्ती करता प्रेम लक्षण वृत्तीची गरज आहे. म्हणून केवळ शरीराने केलेल्या श्रवण कीर्तन प्रवचनादी क्रियेला भक्ती म्हणू नये, तर त्या क्रियेमध्ये प्रेम असावं लागतं. प्रेमाशिवाय केलेली कुठलीही परमार्थिक साधना ती शुष्क ठरते.
म्हणून परमार्थामध्ये प्रेमाला प्राधान्य दिलेलं आहे. कारण प्रेम प्राधान्य आहे. प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोती वाचून काय. प्रेम असेल तरच उपयोग आहे, प्रेम नसेल तर काही उपयोग नाही. कारण भगवान परमात्मा हा प्रेमाचा भुकेला आहे. थोर प्रेमाचा भुकेला भुक्याला हाची दुष्काळ तयाला. म्हणून परमार्थामध्ये प्रेमाला प्राधान्य दिलेलं आहे. प्रेमाशिवाय काही द्या देव स्वीकारित नाही. प्रेमानं तुम्ही त्याला काही पण द्या, स्वीकारल्याशिवाय नाही. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई समाधान. म्हणून एवढा प्रेमासाठी भगवत भक्ताच्या लाचवलेला भगवान परमात्मा आहे की विश्व सुंदरी असणाऱ्या लक्ष्मीला सुद्धा डावलून तो भगवान परमात्मा संत महात्म्यांच्या घरी राहतो. ज्या सुखाकार देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. म्हणून सगुण भक्ती करता प्रेम लक्षण वृत्तीची गरज आहे. आणि भगवान परमात्म्याविषयी अनादि निर्गुण स्वरूपाचं जे अविद्य आहे ते नाहीच करण्यासाठी ज्ञान लक्ष अखंडकार वृत्तीची गरज आहे. दोन्ही प्रयोजनाच्या दृष्टीने जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझी वृत्ती त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाच्या चरणाच्या ठिकाणी स्थिर करावी. वृत्ती भक्ती आणि अविद्या निवृत्तीसाठी वृत्तीची गरज असली, पण ती असलेली भक्ती आणि अविद्या निवृत्ती वृत्ती ही शुद्ध वैराग्य संपन्न असावी लागते. हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आणि कनल नको
लगे माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. जगद्गुरु तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा तुझ्याशिवाय इतर जगातले कोणतेही पदार्थ मला नको आहेत. एवढंच काय, त्याविषयी माझ्या मनामध्ये वृत्ती सुद्धा निर्माण होऊ देऊ नकोस. विठ्ठलाशिवाय जगातातले जे पदार्थ आहेत त्याचा भेद दाखवण्यासाठी माईक हे विशेषण आहे. माईक म्हणजे असत्य आहे, भासमान आहे. म्हणून ज्या वस्तूचा तिन्ही काळी प्रत्यय येतो, अनुभव येतो, ती वस्तू सत्य असते. तीन काळ, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. भूतकाळातलं वर्तमान काळामध्ये दिसत नाही, वर्तमान काळातलं भविष्य काळामध्ये दिसत नाही, भविष्य काळातलं भूत वर्तमान काळामध्ये दिसत नाही. म्हणून जगताचा प्रत्येक तिन्ही काळामध्ये येत नसल्यामुळे जगत हे असत्य आहे. जशा तीन अवस्था एकमेकाला जाणत नाही, स्वप्न, सुसुप्ती आणि जागृती. स्वप्नातले पदार्थ जागृतीमध्ये नसतात, जागृतीतले पदार्थ स्वप्नामध्ये नसतात, स्वप्न जागृतीतले पदार्थ सुषुप्तीमध्ये नसतात, सुषुप्तीतले स्वप्न जागृतीमध्ये पदार्थ नसतात. म्हणून ज्या वस्तूचा तिन्ही काळी प्रत्यय येतो, अनुभव येतो, ती वस्तू सत्य असते. जगताचा अनुभव तिन्ही काळामध्ये येत नसल्यामुळे जगत हे असत्य आहे, भासमान आहे. आणि जी वस्तू असत्य असते ती सत्य वस्तूचा विरोध करू शकत नाही. विठ्ठला दिले रजू सर्पाकार भासेल अवडंबर. आपण संधी काळामध्ये वाटेने जात असताना अंधार पडलेला आहे, थोडं अंधुक अंधुक दिसत आहे आणि वाटेच्या कडेला दोरी नागाच्या आकाराची पडलेली आहे. बघितल्यानंतर नागाच्या आकाराची दोरी असल्यामुळे आपल्याला भास होतो सर्प आहे की काय. वास्तविक पाहता तो सर्प असतो का, पण भासतो. भासतो आणि जी वस्तू भासते त्याला अध्यस्त म्हणतात आणि जी वस्तू सत्य असते तिला अधिष्ठान म्हणतात. सत्य काय आहे, दोरी आहे, ती अधिष्ठान आहे. भासतो काय, सर्प आहे, ते अध्यस्त आहे. म्हणून ज्या वस्तूला स्वतंत्र सत्ता नसते ती अधिष्ठान स्वरूपच असते. म्हणून भगवान परमात्मा सत्य अधिष्ठान स्वरूप आहेत. भगवान परमात्म्याचे अस्तित्वाने जगताचं अस्तित्व आहे. जगत हे भासमान आहे, म्हणून जगताला स्वतंत्र सत्ता नाही, ती अधिष्ठान स्वरूपामध्येच आहे. विठ्ठला विठ्ठल. भासमान वस्तू असत्य असते, भगवान परमात्मा सत्य आहे. म्हणून भगवान परमात्म्याच्या व्यतिरिक्त जेवढेही जगतातले दृश्य पदार्थ आहेत ते असत्य आहेत, भासमान आहेत. एरते माईक दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. म्हणून ते कोणतेही दृश्य स्वरूपातले पदार्थ असो ते माईक आहेत, असत्य आहेत, खोटे आहेत. एरते माईक दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. म्हणून जी वस्तू आधी नसते, अंती नसते, ते मधल्या काळामध्ये जरी दिसत असली तरी ती सत्य नसते. आपलं उन्हाळ्यामध्ये बघा तुम्ही, उन्हाळ्याचे दिवस आहे, सकाळी आपल्याला झळ्या दिसत नाहीत, संध्याकाळी झळ्या दिसत नाहीत, दुपारी झळ्या दिसतात. आणि काही प्राण्याला वाटतं तिथं पाणीच आहे की काय, म्हणून पाण्याच्या प्राणी तिथे धाव घेतात, पण असतं का पाणी? नसतं, ते असत्य असतं. म्हणून जी वस्तू आधी नसते, अंती नसते, मधल्या वर्तमान काळामध्ये जरी दिसत असली तरी ती सत्य नसते. जसं स्वप्नस्थ पदार्थ खोटे असतात, पण स्वप्नामध्ये खोटं वाटतं का? जागे झाल्यावर ते खोटं वाटतं. एखाद्याला वाईट जर स्वप्न पडलं तर तो गडबडून जागा होतो, रडतो. स्वप्नामध्ये स्वप्न खोटं वाटत नाही, सत्यच वाटतं. जागे झाल्यावर ते खोटं वाटतं, असत्य वाटतं. पण स्वप्न ही अवस्था प्रत्येक जीवाच्या ठिकाणी, मुंगी असो अथवा चक्रवर्ती सम्राट असो, स्वप्न ही अवस्था प्रत्येक जीवाच्या ठिकाणी. विठ्ठला विठ्ठल. स्वप्नामध्ये गरिबाला गरिबाचं स्वप्न पडेल असंही सांगता येत नाही, श्रीमंताला श्रीमंताचं स्वप्न पडेल असंही सांगता येत नाही.
स्वप्नामध्ये राजा भिकारी होतो आणि भिकारी राजा होतो स्वप्नामध्ये. एका महाराजाला स्वप्न पडलं, ते महाराज स्वप्नामध्ये आमदार झाले, खासदार झाले आणि मुख्यमंत्री झाले. स्वप्न आहे ते. म्हणून स्वप्न हे जिवंत माणसालाच पडतं, पण ते जिवंतपणाचंच पडेल असंही सांगता येत नाही. बऱ्याच जणाला स्वप्नामध्ये मृत्यूचं झालेलं स्वप्न पडतं. ज्ञानदेवा म्हणे पाहता पाहिली स्वप्नीचे कैल जाईल राया, स्वप्नीचे कैल जाईल राया. देव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. स्वप्नीचे कैल जाईल राया, स्वप्नीचे कैल जाईल राया. महाराजांनी चांगल्या प्रमाणे ज्ञानदेवा मना पाहता पाहिले, स्वप्नीचे झैल जाईल लया. म्हणून व्यवहारामध्ये एक सिद्धांत आहे, कल्पित पदार्थ म्हटलं की त्याच्यापासून माणसाला दुःख होतं. उदाहरण, एका माणसानं घरातल्या कपाटामध्ये हात घातला काही वस्तू काढण्यासाठी, पण कोपऱ्याला एक रेळ आणि रेळाला सुई लावलेली होती. तर हात घातल्यामुळे अंधारामध्ये त्याच्या बोटाला सुई टोचली, रक्त निघालं. पण त्याला असा भास झाला की मला सर्पदंश झाला, आणि सर्पदंश झाला त्याला असा भास झाला की त्याला खरोखर लहर येऊ लागल्या, चक्कर येऊन पडला. सगळ्या नातेवाईकांना बोलावून घेतलं, आता शेवटचं भेट आहे म्हणून सगळेजण जमा झाले. त्यात कीर्तन प्रवचन ऐकणारी एक त्यांची व्याई होते, ते थोडे चिकित्सक होते. म्हणले कुठे हात घातला यांनी? लहान मुलं म्हणले या कपाटामध्ये बाबाने हात घातला आणि इथेच सर्पदंश झाला. ते म्हणले बॅटरी बघू बरं, कुठे सर्प आहे आपण बघू. बॅटरी घेतली, कपाट उघडलं, सगळीकडे पाहिलं. सर्पाला जायला जागा नाही, छिद्र नाही, काही नाही, बंद अलमारी आहे. तर एका कोपऱ्याला रेळ आणि सुई त्यांनी पाहिली आणि त्यांच्या असं लक्षात आलं यांना सर्पदंश झालेला नाही, सुई टोचली आहे. त्यांनी सांगितलं, अहो तुम्हाला सर्पदंश झालेला नाही, सुई टोचली आहे. हे त्यानं ऐकल्याबरोबर तो खडबडून जागा झाला. पण मध्ये दुःख झालं की नाही? विठ्ठला विठ्ठला. जी वस्तू आधी नसते, अंती नसते, ती नाशिवंत असते. आणि नाशिवंत वस्तूचा कालाने वियोग होत असतो, आणि त्या वस्तूचा वियोग झाला तर माणसाला दुःख होतं. आणि मग दुःखाची जी कारण आहे ते माईक पदार्थ आहेत. जगद्गुरु तुकोबारांना ज्ञात असल्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अनेक न लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा. देव म्हणले काय हरकत नाही, मृत्यू लोकातले पदार्थातून दुःख होतं, मग इंद्रपद घ्यायला काय हरकत आहे, ब्रह्मपद घ्यायला काय हरकत आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझं वैराग्य हे लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अभंगाचा 3रा चरण. हे आहे वारकरी संप्रदायातले कीर्तन. अखंड हरिनाम महोत्सवातलं कीर्तन असल्यामुळे कीर्तन वेळेवरही सुरू झालेलं होतं. त्यामुळे मी जी वेळ आहे आणि 5-10 मिनिटामध्ये तेवढ्यामध्ये मी सेवा अर्पण करून मी आपला जास्त वेळ घेणार नाही. विठ्ठला विठ्ठला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझं वैराग्य हे मर्यादित पदार्थाविषयी नुसतं ब्रह्मपदापर्यंत माझं वैराग्य आहे. वैराग्य कशाला म्हणावं? इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. आता ब्रह्मलोक प्राप्त होणं अवघड आहे. अहो, इहलोकातले भोग जर आम्हाला प्राप्त झाले तर त्याचा त्याग तुमच्या आमच्यानं होत नाही, तर इंद्रपदाचे भोग, ब्रह्मपदाचे भोग आपल्याला प्राप्त व्हावेत कसे? मुळात हे लोकच आम्हाला प्राप्त होत नाहीत. ही अवघड गोष्ट आहे. तिथपर्यंत जायचं आणि तिथले भोग घ्यायचे आणि त्याचा त्याग करायचा, तिथपर्यंत आपण जातच नाहीत. एक तर 3 गोष्टीचं दुर्मिळतोय. मनुष्य देह देईन तर तद्राविद म्हणे वैकुंठ प्रियद. एक तर मानवी देह एवढा दुर्मिळ आहे, तो मानवी देह आपल्याला मिळावा लागतो. तो मिळून ब्राह्मण कुळामध्ये मिळावा लागतो आणि तो मिळून ब्रह्मकर्म घडावं लागतं. असं 100 वेळा आपल्याला जन्म येऊन 100 वेळा ब्राह्मण कुळामध्ये 100 वेळा ब्रह्मकर्म घडावं लागतं. त्यानंतर ब्रह्मदेव होतो. का शतैक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करतो ब्रह्म आननो हे, तेव्हा ब्रह्मपद, त्याच्यानंतर भोगन, त्याच्यानंतरचा त्याग.
अशक्य. जरी ब्रह्मपद प्राप्त झालं तर ते माईकच आहेत ना. ते जर सुखरूप असते तर इंद्रा पडली बघे चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा हे घडलंच नसतं. विठ्ठला विठ्ठला माईक पदार्थ आपल्याला सत्य वाटतात तोपर्यंत माईक पदार्थाचा माईकपणा लटकेपणा आपल्याला कळत नाही. पण साधूंच्या कृपा आशीर्वादन आपण त्यातून बाहेर ज्या वेळेला येतो म्हणजे माईक म्हणून कळले त्याचा वेगळा नाश करावा लागत नाही. फक्त माईक आहे भासमान आहे असं आपल्याला कळावं लागतं. आपल्याला कथाभाग सर्वांना ज्ञात आहे. वेळ आपल्याकडे नाही धावत्या वेगामध्ये सांगतो. ज्या वेळेला लक्ष्मणाला शक्ती लागली रामायण धर्मग्रंथामधले कथा आहे. शक्ती लागल्यानंतर आता सुषेण वैद्यांनी सांगितलं की सूर्योदयापूर्वी जर औषधी नाही आणली तर लक्ष्मण वाचू शकणार नाही. कथाभाग सर्वांना आपल्याला ज्ञात आहे. तेव्हा सर्वांनी आक्रोश मांडला. आता लक्ष्मण वाचणार नाही. तेवढं आमच्या मारुतरायांना स्फुरण चढलं आणि म्हटले काळजी करू नका सूर्योदयापूर्वी मी ही वनस्पती घेऊन येतो. भुभुक्कार केला विशाल रूप धारण केलं आणि वायुवेगाने मारुतराय प्रवेश करते झाले. ही गुप्तचराकडून वार्ता रावणाला समजली आणि रावणाला समजल्यानंतर कपटात निष्णात नसताना कालनेमीकडे रावणाला म्हटला हनुमानजीचा रस्ता तू अडव जेणेकरून सूर्योदयापूर्वी वनस्पती इथे घेऊन औषधी येऊ नये असं काहीतरी कर. कालनेमी म्हणला रावणा अरे ज्या मारुतरायाने सगळी लंका जाळली ते एवढ्या महाकाय पराक्रमी मारुतरायाचा रस्ता कोण अडवणार आहे. रावण क्रोधिष्ठ झाला. हे बघून कालनेमीने विचार केला म्हणजे रावणाच्या हातातून मरण्यापेक्षा रामदूताच्या हातानं मरण जर आलं तर चांगलं आहे. विठ्ठला त्यानं माये वेश धारण केला साधूचा वेश धारण घेतला आणि ज्या वाटेने मारुतराय चाललेले होते त्या वाटेमध्ये सुंदर असा आश्रम स्थापन केला. सुंदर बगीचा आहे पाणी आहे सगळं सुंदर असं. वरून हनुमानजी जात असताना त्यांना सुंदर असा आश्रम दिसल्यानंतर मनामध्ये मारुतरायांचा विचार आला थोडंसं ते श्रम दूर करावे थोडा आराम करावा नंतर पुढे जाऊ आपण. मग काल नेहमी जिथे साधूच्या वेशामध्ये बसला होता तिथे आश्रमामध्ये हनुमानजी आले. दर्शन घेतलं आणि म्हटले मला पाणी हवं आहे. कमंडलू साधूने ठेवला कालनेमीने साधू कमंडलू पाण्यासाठी ठेवला. हनुमानजी म्हणले एवढ्या पाण्यानं माझी तहान भागणार नाही मला पाणी आणखी हवं आहे. तेव्हा कालनेमी ऋषी म्हटले साधू म्हटले समोर सरोवर आहे ते सरोवर जा स्नान वगैरे कर पाणी भरपूर प्या नंतर या मी तुम्हाला गुरुमंत्र देतो नंतर मला तुम्ही गुरुदक्षिणा द्या. ठीक आहे म्हटले. हनुमानजी त्या सरोवरामध्ये गेले. कथा बघा आपल्याला माहिती आपण सगळे रामायण ऐकणारे आहात. तेव्हा हनुमानजीने प्रवेश केला त्या सरोवरामध्ये आणि प्रवेश केल्यानंतर जी मगर होती तिने हनुमानजीचा पाय धरला आणि पाय धरल्याबरोबर हनुमानजीचा स्पर्श मगरीला झाल्याबरोबर मगरी दिव्य देह करती झाली आणि हनुमानजीला म्हटली मुनीच्या शापातून तुझ्या स्पर्शाने पदस्पर्शाने मी मुक्त झालेले आहे. आता मी स्वस्थळी जात आहे. पण जाता जाता एक तुला सांगते हा जो आश्रम करून बसलेला जो साधू आहे ना तो मायावी आहे. तुझा रस्ता अडवण्यासाठी इथे बसलेला आहे हे हनुमानजीला तिने सांगितलं. मग हनुमानजीची काय अवस्था म्हणजे ज्या वेळेला हे मायावी आहे माझा रस्ता अडवण्यासाठी बसलेला आहे हे ज्या वेळेला समजलं हनुमानजीला त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये काय वृत्ती आली असेल त्यांना काय वाटलं असेल आणि ज्यावेळी हे माहीत नव्हतं त्यावेळी हनुमानजीला काय वाटलं असेल ह्याच्यामध्ये खूप अंतर आहे. हनुमानजी आश्रमामध्ये आले आणि आश्रमामध्ये आल्यानंतर हनुमानजी म्हणले मी अगोदर तुम्हाला गुरु दक्षिणा देतो नंतर तुम्ही मला गुरुमंत्र द्या. आणि हनुमानजीने शेपटीने त्याचा गळा आवळला आणि गळा आवळल्याबरोबर राम राम करून म्हणून त्याने प्राण सोडला. विठ्ठला विठ्ठला प्राण सोडला. तेव्हा हनुमानजीला खूप आनंद झाला. म्हणजे माहीत नव्हतं त्यावेळी हनुमानजीची भावना आणि माहीत झाल्यानंतर त्यावेळीची भावना आहे. तसं माईक पदार्थ माणसाला जोपर्यंत सत्य वाटतात तोपर्यंत आपली भावना आणि माईक पराचा सत्यपणा लटकेपणा कळायला त्यावेळीची भावना आपली वेगळी असते. आणि या माईकपणामध्ये आपण फसतो आणि अनेक प्रकारचे दुःख भोगत असतो. आणि म्हणून या माईक पदार्थामध्ये सत्य ब्रह्म लोक पद सगळे येतात. म्हणून जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणतात हे चित्त फार विचित्र आहे. कदाचित ब्रह्मपदाच्या ठिकाणी असत्य होईल तरी तिथे दूषित जणी जडू देशी तिथे जडू देऊ नको
माझे पायी तुझे चित्त ऐसे करी काही, माझं चित्त भगवान परमात्म्याच्या पायाच्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर कर. कारण चित्त स्थिर होणं अत्यंत कठीण गोष्ट आहे. शास्त्रकार सांगतात न होणाऱ्या गोष्टी घडतील, पण माणसाचं मन, माणसाचं चित्त एकाग्र होणं कठीण आहे. विठ्ठला विठ्ठला. समुद्र प्राशन करणं शक्य आहे का? अशक्य आहे. पण अगस्तीनं ते कार्य केलं. त्याच्यापेक्षा माणसाचे चित्त एकाग्र होणं कठीण आहे. सांगा मेरू पर्वताचं उन्मनन करणं शक्य आहे का? प्रभू रामचंद्राने केलेलं आहे. त्याच्यापेक्षा शास्त्र म्हणतात चित्ताचं एकाग्र होणं कठीण आहे. सांगा 12 कोस लांबी रुंदीचं अग्नी गिळणं शक्य आहे का? अशक्य आहे. पण भगवान गोपालकृष्णाने ते कार्य केलं. त्याच्यापेक्षा माणसाचं चित्त एकाग्र होणं कठीण आहे. विठ्ठला तुकोबराय म्हणतात देवा, हे पारलौकिक भोग असतील, ब्रह्मपदाचे भोग असतील, इंद्रपदाचे भोग असतील, हे मृत्यू लोकाच्या दृष्टीने ते श्रेष्ठ आहेत. पण ते माईकच आहेत ना, त्याचं वर्म मला माहीत आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. म्हणून किती कर्म धर्म श्रेष्ठ असो, त्याच्या नाशिवंत फलाचं वर्म जगद्गुरु तुकोबऱ्यांत मला माहिती आहे. कर्म धर्म नवती सांग उन्हे अंगे पतन, पतनाला जावं लागतं थोडी जरी चूक झाली तर. म्हणून जरासंधाच्या मृत्यूचं वर्म भगवान गोपालकृष्णाला माहीत होतं, म्हणून भीम जरासंधाचं वध करू शकला. म्हणून जगद्गुरु तुकोबारे म्हणतात जगामध्ये जे कर्मधर्म आहे त्या नाशिवंत फलाचं वर्म मला माहिती आहे. म्हणून अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा, समचरण दृष्टी वेटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो. म्हणून जशी जगद्गुरु तुकोबारायांनी मंगल प्रार्थना केलेली आहे, तशी आपणही मंगल प्रार्थना करावी. अभंगाच्याद्वारे जगद्गुरु तुकोबाराय मंगल प्रार्थना करतात, ज्या प्रार्थनेमध्ये तुमचं आमचं नव्हे अखिल मानव जातीचं कल्याण आहे. म्हणून आपण सगळ्यांनी अखंड हरिनाम महोत्सवाच्या पहिल्या दिवशी अशी प्रार्थना करायला हवी. कारण आपण भौतिक वातावरणामध्ये राहतो. भौतिक वातावरण असल्यामुळे आपलं चित्त भगवत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होऊ शकत नाही. म्हणून किमान या 7 दिवसामध्ये आज पहिल्या दिवसापासून आमची संपूर्ण चित्तवृत्ती, चित्ते तुझे पाय डोळा रूपाचे धन अखंडमुखी तुमचे वर्णावे गुण, आमची संपूर्ण चित्तवृत्ती आता तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहावी. जशी जगद्गुरु तुकोबारायांनी अशी मंगल प्रार्थना केली की ज्या प्रार्थनेमध्ये अखिल मानव जातीचं कल्याण आहे, तशीच आपणही प्रार्थना आज करायला हवी. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज. हरिभक्त परायण भजन सम्राट